की पेपरबाजी, फ्लेक्सबाजी, बॅनरबाजी करायची आणि मला आमदार करा, आता आम्हाला सत्ता द्या, एवढंही करायचं. 5 वर्ष काम शून्य, 5 वर्ष कर्तृत्व काय नाही. रुपयाचं काम सातारा शहरामध्ये टाकलेलं नाही. रुपयाचं काम अख्ख्या सातारा जावळी मतदारसंघात त्यांनी केलेलं नाही. त्यांना 2 वर्ष संधी होती. उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला 2 ते 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंचं, अजितदादांच्या म्हणजे राष्ट्रवादीची आधीची एक पूर्ण होती आणि काँग्रेसची सत्ता होती. त्यावेळेला आजचे हे उमेदवार हे राष्ट्रवादीत होते. आज जे उद्धव ठाकरेंच्या याच्यावर जे समोर उमेदवार आहेत हे राष्ट्रवादीत होते. 2, 2.5, 3 वर्षामध्ये रुपयाचं काम आणलेलं नाही. रुपयाचं काम आणलेलं नाही. मी तुम्हाला चॅलेंज देतो, मग तुम्ही मला यांनी आणलेलं 5 वर्षातलं एक काम दाखवा, मी सांगाल ती पैसे हारायचं आहे. रुपयाचं काम सातारसाठी आणलेलं नाही, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की असल्या लोकांच्या मागं जाणार नाही तुम्ही. पण हे उद्या आपल्या पुढे येणार, काहीतरी सांगायचा प्रयत्न करणार, भाजप बद्दल काहीतरी किंवा मन कलुषित करण्याचा प्रयत्न करणार, ज्याला आपण बुद्धिभेद म्हणतो तो करण्याचा प्रयत्न करणार. पण ह्यांची खरी चाल जी आहे ती आपण ओळखली पाहिजे. हे फक्त सत्तेसाठी इथं आहेत, ह्यांना फक्त पद पाहिजे. तुमच्याशी, सातारशी, आपल्या शहराशी ह्यांचं काही देणं घेणं नाही. ह्यांनी काही केलेलं नाही. ह्यांची ती काम करण्याची मानसिकता नाही आणि इच्छाशक्ती नाही आणि ह्यांच्यामध्ये तेवढी कुवत नाही. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवा, हे मी आपल्याला अगदी ठामपणे या ठिकाणी सांगू इच्छितो. त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की आज भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवतोय. माझं चिन्ह कमळ आहे आणि कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण शहराच्या, तालुक्याच्या आणि आपल्या जावळीच्या प्रगतीसाठी आपण मला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं. मुलांच्या बाबतीत, तरुणांचं आपल्याला माहीत आहे, मी नेहमी माझ्या तरुण सहकाऱ्यांच्या मागं असतो. कुठलाही विषय येऊ दे, कुठलीही मदत लागू दे, मी कधीही मागं पुढं बघत नाही. ही वस्तुस्थिती आहे. जे माझ्याकडे येतील, मी रोज ऑफिसला असतो. 5 वर्ष मी माझ्या मतदारसंघात असतो, मी कुठं जात नाही, इथंच असतो. ऑफिसला रोज सकाळी असतो. जे कोणी माझ्याकडे सकाळी येईल, मग माझ्या भगिनी येऊ देत, माझे तरुण मित्र येऊ देत, वडीलधारे येऊ देत, कुणी येईल, त्याच्यासाठी जे काम असेल त्याला फोन लावून पाहिजे तर फोन उचलायचा, पत्र पाहिजे असेल तर पत्र द्यायचं. ही कामाची पद्धत मी ठेवली आहे. कधीही माझ्याकडं कुणी आलंय आणि त्यांच्यासाठी मी फोन केला नाही. हॉस्पिटलची बिलं कमी करून द्या, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा, मुख्यमंत्री निधीतनं मदत मिळवून द्या, वॉर्डातलं काम असू दे, कधी कधी मुलांचे विषय ऍडमिशनचे असतात, कॉलेजचे ऍडमिशन सुरू झाले की कॉलेजचे ऍडमिशन चालू होतात, कधी पोलीस स्टेशनचे विषय असतात. शेवटी पोरं आहेत म्हणल्यावर कुठं ना कुठं काहीतरी होतं. पोलीस स्टेशनचे विषय कधी कधी येतात. स्थिती आहे. मागं आपल्या शहरामध्ये काही झालं तरी साताऱ्यामध्ये कधीही अप्रिय घटना घडलेली नाही. ही वस्तुस्थिती आहे. कारण इथं राजकीय नेतृत्व ज्यांनी केली त्यांनी कधीही असल्या गोष्टीला थारा दिला नाही, हे लक्षात घ्या. पूर्वी प्रतापसिंह महाराज होते, नंतर भाऊसाहेब महाराज होते, किंवा आता मी आणि उदयनराजे. कधीही जातीय जे काही भांडणं असतील असल्या गोष्टीला कधी आम्ही राजकीय प्रोटेक्शन दिलं नाही. जे चुकीचं आहे त्याला चुकीचंच म्हटलं आणि ते त्यावेळेला थांबलं पाहिजे, ही भूमिका आम्ही घेतली. ही वस्तुस्थिती आहे, हे लक्षात ठेवा.